श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, कधी कधी काळानुसार परिस्थिती बदलत असते, विचार बदलत असतात, नाती बदलत असतात आणि माणसं सुद्धा बदलत असतात. पण श्रोते हो, सत्य कधी बदलत नाही, न्याय कधी बदलत नाही. जेव्हा सत्याची आणि न्यायाची व्याख्या ही बदलते, तेव्हा असत्य हे सत्य असतं आणि अन्याय हाच न्याय असतो. श्रोते हो, लाभाची बाजू हीच सत्याची बाजू आणि हिताची बाजू हीच न्यायाची बाजू मानली जाते. तेव्हा खरा न्याय करायला नियतीला पुढे यावं लागतं आणि त्यालाच लोक आपलं नशीब म्हणत असतात. पण श्रोते हो, ते नशीब नसून कर्मगती असते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सुखी जीवनासाठी चांगलं घर असणं हे गरजेचं नाही, तर घरात चांगलं वातावरण असणं हे गरजेचं असतं. जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो, त्याच्या मनात दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार हा कधीच येत नाही. छोट्या छोट्या गोष्टी या मनात ठेवल्यानं मोठी मोठी नाती उद्ध्वस्त होत असतात. काही स्पर्श हे आयुष्यभर मनाला स्पर्श करत राहतात. ज्यांना ज्याची गरज असते त्यांनाच त्याची किंमत कळते. जिथं विश्वास आहे तिथं कधीच विश्वासघात करू नका. माणसं आपल्याला पर्याय म्हणून समजतात आणि आपण आपल्या गैरसमजात असतो की ते आपल्याला आपलं समजतात. मुक्कामाचं ठिकाण गाठण्यासाठी किती मैल उरलेत हे सांगणारे दगड जोपर्यंत दिसत असतात, तोपर्यंत प्रवासाची उमेद ही वाढती राहते. नात्यांची कदर ही पैशासारखीच करा, कारण दोन्हीही गमावणं खूप सोपं असतं, परंतु कमावणं खूप कठीण असतं. रक्ताची नाती ही कमी पडतात, पण प्रेमाचं नातं सर्वांना पुरून उरणारं असतं. कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका, कारण काळ इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य कोळशाला सुद्धा हळूहळू हिऱ्यात बदलतो. आकाशा एवढं विशाल मन करण्याची क्षमता ही पुरुषांपेक्षा बायकांकडे जास्त असते. आपल्या मनात आपल्या आवडत्या माणसाचं जे चित्र उमटलेलं असतं, त्या चित्राला फक्त जन्म असतो, त्याला मृत्यू नसतोच. माणसात एकदा का स्वार्थ आणि संपत्तीचा लोभ तयार झाला तर तो मग सत्व तत्व नाती एवढंच काय, तर माणुसकी सुद्धा विसरून जातो. नात्यांमध्ये गरज तर दोघांना असते. जो घमंड करतो त्याला गरज नसते, पण जो सतत माघार घेतो त्याला गरजेपेक्षा जास्त गरज असते. शब्दांना वेळेवर ओठावर जागा मिळाली नाही तर उभं आयुष्य डोळ्यात काढावं लागतं. जोडीदार प्रेमळ, समजूतदार, काळजी घेणारा असला की मग प्रवास खडतर वाटत नाही. ओळख ही मोठ्या लोकांशी नाही,
तर साथ निभावणाऱ्या गरिबांशी असावी. मोठी माणसं प्रसंगी पाठ फिरवतात, तर गरीब माणसं पाठीशी उभी राहतात. सहनशील लोकांचे वार फार घातक असतात. माणूस केव्हाही जिंकू शकतो, फक्त मनगट कोणाकडे गहाण नसावं. आयुष्य हे एकेरी मार्गासारखं असतं. मागे वळून पाहू शकतो, पण मागे जाता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण हे आनंदाने जगा. भेट ही ठरलेली असेल तर त्या व्यक्तीची ओढ प्रमाणाबाहेर होत जाते. जगातील सगळ्यात चांगलं संस्कार म्हणजे बापाचा धाक. केवळ चुकल्यानंच नाती तोडतात असं नसतं, तर बरीच नाती ही अहंकारानं सुद्धा तुटत असतात. समोरच्या व्यक्तीच्या चुकीवर तुम्ही कितीही रागावलात तरी चालेल, पण तिनं तुम्हाला जे प्रेम दिलंय त्याच हक्कानं तुम्ही तिला माफ करणं हे सुद्धा गरजेचं असतं. नियत चांगली ठेवा, नशीब नक्कीच साथ देईल. आईश आरामाची चटक लागलेला माणूस हा व्यसनी माणसापेक्षा भयंकर असतो. प्रेम दाखवण्यापेक्षा प्रेम निभावणं हे खूप महत्वाचं असतं. समजूतदार व्यक्तीला एकांतातली शांतता ही खूप आवडते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आयुष्य गरिबीत गेलं तरी चालेल, पण लाचारीत जाता कामा नये. भांडण झाल्यावर एका व्यक्तीनं स्वारी बोलायचं आणि दुसऱ्या व्यक्तीनं लव यू बोलून भांडण मिटवायचं असतं. कारण विषय ताणून नेहमी नाती तुटत असतात, पण व्यक्तीला सांभाळून नेहमी नाती टिकत असतात. प्रामाणिक असलेल्या व्यक्तीला शक्यतो गरज संपल्यावर नाकारलं जातं.